घटना आहे गुजरातच्या अहमदाबाद विमान अपघाताने अनेकांच्या जवळच्या लोकांना हिरावून घेतले। कुणी आपली मुलं गमावली, कुणी पालक गमावले, तर कुणाचे संपूर्ण कुटुंब या अपघातात संपले। गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघाताने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। देशातील सर्वात भयानक विमान अपघातानंतर एक अशी कहाणी समोर आली आहे ज्याने तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। अहमदाबादमध्ये राहणाऱ्या सौरीम पालखीवाला यांच्या कुटुंबासाठी एअर इंडिया फ्लाईट 171च्या अपघाताच्या घटनेने त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आठवणी परत आल्या। 1988 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांनी त्यांच्या बहिणीच्या होणाऱ्या सासऱ्याला गमावलं होतं। 22 जून रोजी झालेल्या अपघातात त्यांची मुलगी संजना हिरावून गेली। सौरीम पालखीवाला यांनी सांगितलं की विमान अपघाताची बातमी येताच मला कळलं होतं की माझी मुलगी गेली। मी ऑफिसमधून घरी पळालो आणि पत्नीसह सिव्हिल हॉस्पिटलला निघालो। मी हे सर्व आधीच पाहिलेलं होतं। 1988 मध्ये झालेल्या अपघातातच माझ्या बहिणीचे भावी सासरे व्यापारी बँकर प्रदीप हरकिशनदास दलाल यांचं निधन झालं होतं। माझी मुलगी संजना तिच्या कॉलेजमध्ये मित्रांना भेटण्यासाठी यूकेला जात होती। देवाने मला उशिरा मूल दिला आणि त्यांनी तिला लवकरच परत घेतलं। लग्नाच्या 14व्या वर्षानंतर संजनाचा जन्म झाला होता। ती एक हुशार विद्यार्थिनी होती। आमचे घर तिच्या आठवणीने आणि फोटोंनी भरलेले आहे। संजनाने पुण्यातून BBA पूर्ण केल्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजी MTOT मध्ये पदवी घेतली होती। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। ह्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।